नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटला सकाळपासूनच दबाव राहिला आणि मार्केट जे आहे ते कंटिन्यू ओपनिंगपासून ग्रॅज्युअली निफ्टी डिक्लायनिंग करत आली. बँक निफ्टीसुद्धा त्याच्या पाठोपाठ मार्केट जे आहे ते डिक्लायनिंग करत आलं आणि ऑलमोस्ट महत्त्वपूर्ण सपोर्ट निफ्टीचा जो आहे 26,000 तिथंपर्यंत येऊन पोचलं. मार्केट 26,250 300 या स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोननंतरनं गेले कंटिन्यू 2-3 सेशन जे आहेत ते हायर लेवलवरून घसरत आले आणि आजही बऱ्यापैकी मार्केट जे आहे ते दिवसभर वन वे खाली घसरत राहिलं आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट 26,000च्या आसपास येऊन बंद दिले. परत पुन्हा निफ्टी 26,000ला आले. 26,000 जोपर्यंत होल्ड आहे तोपर्यंत आपण फर्दर नवीन अपवर्ड मोमेंटमची अपेक्षा बाळगू शकतो. पण ह्या वीकमध्ये नेक्स्ट वीकमध्ये येणार आहे हॉलिडे सेशन आहे न्यू इयर्सचा बऱ्यापैकी, त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये मुवमेंट कमी आहे. इव्हन विक्ससुद्धा ऑल टाईम लोला आहे, 9.15च्या आसपास बंद दिला आहे. परत पुन्हा एक नवीन ऑल टाईम क्लोजिंग लो आहे विक्सचा. त्यामुळे व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये नाही आहे, एकदम स्टॅग्नंट आणि ग्रॅज्युअल मूव्ह येतात. त्यामुळे थोडंसं वेट करणं गरजेचं आहे. जर निफ्टी 26,000 ब्रेक झाला तर फर्दर डिक्लायनिंग करू शकतो. त्यामुळे सोमवारी किंवा नेक्स्ट वीकसाठी ट्रेड करायचं असेल 26,000 महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. 26,000च्या वरती आहे तोपर्यंत 26,100 ते 26,200 300पर्यंतसुद्धा जाऊ शकतो. 26,100 क्लाइम केला तर 26,200 ते 300 ही रेंजपर्यंत निफ्टी जाऊ शकते. अदरवाईज 26,000 ब्रेक केला तर लोअर लेवलला 25,900 आणि 25,850 हा जो प्रिव्हियस सपोर्ट होता 25,850-900 तिथंपर्यंत खाली येऊ शकतं. 25,850-900 स्ट्रॉंग सपोर्ट आहे निफ्टीला. 26,000च्या खाली आला तर 26,000च्या वरती 26,100 पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर 26,200 आणि 300. त्यामुळं बघणं गरजेचं आहे की सोमवारी 26,000 ब्रेक होतं आहे का होल्ड राऊंड मार्केटला परत रिकव्हरी येते. त्यामुळे 26,000 एक बऱ्यापैकी शॉर्ट टर्मसाठी मेकर ब्रेक लेवल असेल असं मला वाटतं आहे. 26,000च्या खाली गेलं तर थोडं डिक्लायनिंग होऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये 59,000 च्या खाली मेंटेन राहिला तर बँक निफ्टी 58,800 ते 58,700पर्यंत खाली येऊ शकते. हायर लेवलला 59,000च्या वरती मेंटेन राहिला तर 59,300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. तेव्हा बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट आहे बिलो 59,000 58,700 ते 800पर्यंतची मूव खाली येईल. अदरवाईज 59,200 ते 300पर्यंत बँक निफ्टी हायर लेवलला सोमवारी जाऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा. विक्स लो आहेत त्यामुळे मार्केटला व्हॉलॅटिलिटी खूप कमी आहे, ऑप्शन्सला प्रीमियमसुद्धा खूप कमी आहेत. आज NSEमध्ये 1100 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1763 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 15 शेअर वाढले, त्या बाजूला 35 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. म्हणून सेक्टर इंडिसाइजेसमध्ये मेटल आणि PSE सेक्टर आज वाढले. बाकी IT, ऑटो, फार्मा, बँक्स, रियाल्टी या सगळ्या सेक्टरमध्ये जवळपास 0.5% मायनस जाऊन हे सगळे सेक्टर्स बंद झालेत. ग्लोबल मार्केट्स सुट्टेत. मोस्ट ऑफ द ग्लोबल मार्केट्स आज क्रिसमसमुळे सुट्टी आहेत. सोमवारी काही सुरू होतील पण मार्केटला मूव जे आहे ते न्यू इयर्स नंतरच येईल असं वाटतं, कारण हा हॉलिडे सेशन आहे आणि त्यामुळे व्हॉल्यूम्स लो आहेत, विक्स लो आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटला शांत कारोबार होईल असं वाटतं आहे. तर बघा मार्केट सोमवारी आणि नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते. माझ्याकडे ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझ्या लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.